आज विधान भवनामध्ये एक अशी घटना पाहायला मिळाली ज्या घटनेनंतर अर्थातच अक्षरशः या प्रकारानं लाज आणली। सगळ्या महाराष्ट्रभर या जो काही प्रकार महाराष्ट्रानं आज विधान भवनामध्ये दुर्दैवी पाहिलेला आहे त्यानंतर चर्चा आहे, प्रतिक्रिया उमटत आहेत आणि याविषयी चर्चा करण्यासाठी बोलण्यासाठी या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी जे आहेत ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड सध्या आपल्यासोबत लाईव्ह आहेत। आव्हाड साहेब, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? त्यामुळे आज जो काही वाद झाला पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्या वादाविषयी आपण बोलूयात। या सगळ्या वादानंतर पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केलेलीच आहे, मात्र या सगळ्या वादावरती आव्हाड यांची नेमकी भूमिका काय हे आपण समजून घेऊयात। जितेंद्र आव्हाड, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये। आज जो काही दुर्दैवी लाजिरवाणा प्रकार महाराष्ट्रानं पाहिलेला आहे, सगळ्यात आधी या सगळ्या प्रकाराविषयी आपली प्रतिक्रिया। लोकशाहीच्या मंदिरामध्ये हे घडायला नको होतं। जे व्हिडिओ सामोरे येत आहेत ते व्हिडिओवरनं स्पष्ट होत आहे की नितीन देशमुख या कार्यकर्त्याला मारायला कोणी सांगितलं हे व्हिडिओ स्पष्ट करते। मारणारे लोक कोणाबरोबर होती हे व्हिडिओमध्ये स्पष्ट होत आहे। मारणाऱ्यामध्ये खुनाचा आरोपी, मारणाऱ्यामध्ये मोक्काचा आरोपी, हे सगळे आपल्याला दिसत आहेत। आता धन्य आहे, अशी माणसं घेऊन विधानसभेत यायची, मारामारी करायला लावायची। चांगले संस्कार आहेत, चांगली संस्कृती आहे, आपण काय बोलणार याच्यावरती? जितेंद्र आव्हाड, आपण संस्कृतीविषयी आणि संस्कारांविषयी बोलताय तेव्हा एक बोट आपल्याकडे सुद्धा सगळ्या समाज माध्यमांवरनं दाखवलं जात आहे। आपल्यालाही कल्पना असेल की एक व्हिडिओ जास्त चर्चेत त्या समाज माध्यमांवरती सुरुवात कोणी केली तर याचं उत्तर जितेंद्र आव्हाडांनी केली असं थेटपणे दिलं जातं। कारण आपला तो व्हिडिओ ज्यामध्ये आपण मंगळसूत्र चोराचा अशी घोषणा देताना दिसतं। मंगळसूत्र चोर कोण आहे का महाराष्ट्रात? आपल्या माहितीचं आहे कोणी? आपण हे कोणाला उद्देशून म्हटलं होतं हेही विचारावं लागेल। माहितीचं कोणी? असं नाही ना, मी कोंबडी चोर ओरडतो, मी ओम फटफट स्वाहा ओरडतो, आम्ही चड्डी बनियान गँग मुर्दाबाद म्हणतो, हे कोणाला उद्देशून नसतं, हे प्रातिनिधिक स्वरूपात असतं। 50 खोके एकदम ओके याही घोषणा झाल्या। गद्दारांचा धिक्कार असो असंही म्हणाल हे झालं। सेक्स स्कॅम लपवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, म्हणजे काय सरकारच्या सगळ्या मंत्र्यांनी मिळून आम्हाला मारायचं का? पण आव्हाड साहेब, इथे हा एक प्रश्न आपल्याला विचारावा लागेल। जेव्हा आपण मंगळसूत्र चोराचा अशी घोषणा देता तेव्हा योगायोगानं पडळकर आपल्या शेजारून जात असतात आणि तेव्हाच आपण ही घोषणा देता, याचा काही संदर्भ लागला का आणि त्याच्यातनं हा सगळा वाद सुरू झाला का? आपल्याला सांगावं लागेल। आपण व्हिडिओ व्यवस्थित बघितलेला नाही। बरं, आधी व्हिडिओ व्यवस्थित बघा। मी सभागृहात प्रवेश करत असताना हा इसम तिथे उभा होता, होते। त्यांनी काही वाक्य वापरली तिथे, मी पुढे निघून आलो आणि त्यांच्यापासून जवळजवळ 20, 25, 50 मीटरवर लांबीवर असताना मी घोषणा दिल्या। बर, त्यांचं कुठेही नाव घेतलेलं नाही। आता अशा घोषणा देणं हा आमदार म्हणून आमचा अधिकार आहे। तिकडे अनपार्लिमेंटरी लँग्वेज आहे का ती? आणि मंगळसूत्र चोर म्हणून आपली ओळख आहे का काही? नाही, आता इथे मुद्दा हा आहे की आता जे सत्तेचा भाग आहेत मिटकरी, तुम्ही पवार साहेबांबद्दल बोलणार, तुम्ही पवार साहेबांना शिव्या देणार, तुम्ही सुप्रियाताईंना शिव्या देणार, अतिशय खालच्या भाषेत पवार फॅमिली बद्दल बोलणार। तुम्हाला कोण बोललं कधी काय? आम्ही सगळं उघड्या डोळ्यांनी बघत होतो, ऐकत होतो, आम्ही कधी रिॲक्शन देत नव्हतो। चर्चाही करत नव्हतो। मी एवढ्या वर्ष टीव्हीवर विचारतोय, मंगळसूत्र चोराचा ही घोषणा ही त्या सगळ्या टीकेच्या रिॲक्शनचा भाग होती का? अरे मला माहित नाही, एवढं का मनाला लावून घ्यायचं? काय मंगळसूत्र चोराचं आयडेंटिफिकेशन आहे का? पण आपल्याला नाही वाटत की विधान भवनामध्ये अशा पद्धतीने टीका आपल्याकडनं झाली नसती तर हा जो काही पुढचा वाद झाला तो वाद टाळता आला? कोंबडी चोर ओरडणे गुन्हा आहे, चड्डी बनियन गँग ओरडणं गुन्हा आहे, चड्डी बनियन गँग ओरडणं गुन्हा आहे, कोंबडी चोर म्हणणं गुन्हा आहे, 50 खोके
ओरडणं गुन्हा आहे, गद्दार मुर्दाबाद ओरडणं गुन्हा आहे. हम्म. हे सगळं असेल तर मग ठीक आहे, सगळं बंदच करून टाकतो आम्ही. विरोधी पक्ष म्हणून जाऊन गपचूप आतमध्ये बसतो, हातावर घडी, हाताची घडी आणि तोंडावर बोट. बर इथं आणखी एक आव्हाड साहेब एक मुद्दा ज्याच्यावरती आपलं स्पष्टीकरण हवं आहे की नितीन देशमुख जो आपला कार्यकर्ता आहे तो जयंत पाटील यांना सांगतो, यांच्या समोर बोलतो की पडळकरला मारायचं आहे आणि त्याच्यावरनं हा सगळा जो आज राडा आपण दुर्दैवानं पाहिला तो आपल्याला बघावा लागला. याच्याविषयी आपल्याला काय वाटतं? सॉरी 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 सॉरी, आपण चुकीची बातमी देऊ नका. बरं, मी आपल्या टीव्हीवर येऊन बसलोय याचा अर्थ आपण काहीही नाही बोलायचं आपण नाही. आपल्याला जे हे बघा आव्हाड साहेब, आव्हाड साहेब आपल्याला नाही, मी ऐका ना, तुम्ही स्पष्टीकरण द्या, तुम्ही स्पष्टीकरण द्या, तुम्ही स्पष्टीकरण द्या, तुम्ही स्पष्टीकरण द्या, तुम्ही स्पष्टीकरण द्या. आव्हाड साहेब ऐका, आपण तो व्हिडिओ दाखवूयात का? आपण तो व्हिडिओ दाखवूयात का प्रेक्षकांना? आपण तो व्हिडिओ दाखवूयात का? आणि मग आपण बोला. ऐका बरं, बोला 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 बोला. नितीन देशमुख याला मारहाण झाल्यानंतर नितीन देशमुखची ती प्रतिक्रिया आहे. कोणालाही मारल्यानंतर थोडा मनुष्य स्वभाव आहे, थोडा राग येणार. तुम्ही पण माणूसच आहात. आई मारल्यानंतर आपण आईवरही रागवतो. इथे तर मोक्कातल्या गुंडांनी येऊन त्याला मारला होता. तेव्हा उगाच चुकीच्या बातम्या देऊ नका टीव्हीवरनं. बरोबर हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे आव्हाड साहेब, अगदी बरोबरच आहे. कसं असतं की जेव्हा वाद होतो तेव्हा दोन्हीकडनं काही बाजू असतात. एक बाजू चुकीची असते, एक बाजू बरोबर असते, मात्र दोन्ही बाजू समोर आल्या पाहिजेत. आता आपण म्हणताय त्यामुळे आपण स्पष्टीकरण द्या, याच्यावर आपण दिलेलंच आहे. पण प्रेक्षकांना आपण तो व्हिडिओ पण दाखवूयात. आव्हाड साहेब सांगतात की हा व्हिडिओ मारहाण झाल्यानंतरचा आहे, ज्याच्यावरनं दावा केला जातोय की वाद सुरू झाला. हो साहेब, त्या पडळकरला मारणार आम्ही आज. त्याला दाखवतो मस्ती तिची. आतमध्ये दादागिरी करतोय, आतमध्ये दादागिरी करतोय. त्याला पण मारला. गेले एकदा गुंड घेऊन आला होता, त्याची मस्ती आहे त्याला. हो साहेब, त्या पडळकरला मारणार आम्ही आज. त्याला दाखवतो मस्ती तिची. पाठवलं नाही करे तुमच्या टीव्हीवरती? काय चालू आहे? बरं आव्हाड साहेब, आवाज येतोय आपल्याला? बर, तर हे जितेंद्र आव्हाड होते. पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज जो काही राडा दुर्दैवानं विधान भवनाच्या इमारतीमध्ये आपल्याला बघायला मिळाला त्याविषयी आपली भूमिका मांडण्यासाठी ते होते. राड्यानंतरचा हा सगळा प्रकार आपण बघतो आहोत. जेव्हा हे जे कार्यकर्ते समोर आले आणि त्याच्यानंतर जयंत पाटील या कार्यकर्त्यांच्या समोर आले, तेव्हा जयंत पाटलांसोबत झालेला हा कार्यकर्त्यांचा संवाद, हा व्हिडिओ दाखवल्यानंतर आणि याविषयीची अर्थातच त्यांची भूमिका स्पष्ट करायला सांगितल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड हे या संवादामधनं उठून गेलेले आहेत.